नमस्कार, मी उमेश शुगण. मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पतीच्या निधनानंतर महिलेचे आयुष्य अंधारमय झालेले असते. अशातच तिच्यावर समाजाच्या रूढी परंपरांचा मोठा घाव पडतो. त्यामुळे ती पूर्णपणे खचून जाते. अशुभ हा तिच्यावरती शिक्का मारला जातो. या गोष्टींचा विचार करून समाजात मोठ्या प्रमाणात जागृतीची अत्यंत गरज आहे. कोकणचे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे सन्माननीय मारुती काका जोशी हे बरीच वर्ष गावोगावी या विधवा प्रथेविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी अनेक विधवांना अलंकार परिधान करून मानाचे स्थान दिले आहे. अशा या प्रबोधनकाराला मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलकडून सलाम. कोल्हापूरमधील हेरवाड या ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. त्याचाच आदर्श घेऊन महाराष्ट्र सरकारने परिपत्रक काढले व सर्व ग्रामपंचायतींना विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव करण्यास आवाहन केले आहे. त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी सर्वत्र होणे आज काळाची खरी गरज आहे. या परिपत्रकानंतर अनेक ठिकाणी विधवा प्रथा बंदचे ठराव करण्यात आले. राजापूर तालुक्यातील पन्हाळतेप राजापूर या गावातील तरुण मुलांनी गावात ही प्रथा बंद व्हावी म्हणून पुढाकार घेतला. त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून गावातील लोकांना प्रबोधन करण्यास भारतीय लोकसत्ताक संघटनेचे पदाधिकारी आमंत्रित केले. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष माननीय अमोल कुमार बोधिराज सर, उपाध्यक्षा माननीय दीपिका आगरे मॅडम, भारतीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माननीय मनीष जाधव सर, सहकोषाध्यक्ष माननीय पिलाजी कांबळे सर, बेरोजगार महासंघाचे उपाध्यक्ष माननीय संदीप आगरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे आपल्यावर अनेक उपकार आहेत याची जाणीव या ठिकाणी करून देण्यात आली. एका विधवेने कुंकू लावून समाजातील इतर महिलांना प्रोत्साहन दिले. यापुढे पती गेल्यावर कोणीही अलंकार उतरवणार नाही यासाठी ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेतला. चला तर मग प्रत्यक्ष कार्यक्रमाकडे वळूया. पन्हाळे गावातील तरुण मुलांनी यात हिरिरीने भाग घेतला होता. तरुण मुले ही ज्ञान घेण्यास उत्सुक असतात, पण प्रत्यक्ष कार्यवाहीच्या वेळी गावप्रमुख मात्र अडथळा निर्माण करताना दिसून येतात.
त्यामुळे प्रथम गावप्रमुखांनी ज्ञानी होणे आज काळाची खरी गरज आहे. जिथे गावप्रमुख ज्ञानी झाले त्यांनी आपल्या गावात लगेच परिवर्तन केले. अशी अनेक उदाहरणे देता येतील.